अवैधरित्या गौण खनिजसह जप्त केलेला टिप्पर घेऊन चालक झाला पसार। अवैध गौण खनिज मातीचा जप्त केलेला टिप्पर चालकाने घेऊन पसार झाल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली। बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांचे अवैध खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत। त्यानुसार तहसील कार्यालयाअंतर्गत महसूल विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी दिलीप जाधव भोटा, निखिल सीताफळे पलसोळा, सचिन धाळसे अहमदपूर यांनी कारवाई करून जळगाव जामोद रस्त्यावरील निमगाव फाट्याजवळ मातीने भरलेला टिप्पर जप्त केला। त्यानंतर जप्त केलेले वाहन तहसील कार्यालयात आणण्यात आले। हे वाहन वजन करण्याकरिता काट्यावर घेऊन जाण्यासाठी सहाय्यक मोटर वाहन अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी वाहन चालकाने कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना दम दिला, तसेच अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला। टिप्पर मालक व चालकाने संगनमत करून शासकीय आदेशाची पायमल्ली करून व प्रशासकीय कार्यवाहीला न जुमानता वाहन घेऊन पसार झाले। शासकीय कामात अडथळा आणला म्हणून टिप्पर क्रमांक MH19 CX 2584 च्या मालक व चालकाविरुद्ध तहसीलदारांनी नादुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अपराध नंबर 602/2025 कलम 303(2)/221 भारतीय न्याय संहिता सहकलम 48 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आज 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पोलीस सूत्रांनी दिली।